काही सिद्धांत प्रॉब्लेम सोसायटीमध्ये अनेक समस्यांचा तुम्हाला इथून सामना करावा लागतो. परिसरात देखील सामना करावा लागतो. काय नेमकं तुमच्या समस्या आहेत? ऍक्च्युली इथं कुत्र्यांचा सुळसुळाट खूप जास्त प्रमाणात झालेला आहे. त्याच्यामुळे खूप त्रास होतो. जे फिरतात कुत्रे, तर त्यांच्यामुळे खूप प्रॉब्लेम. आता मागे एक कुत्रा चावलेलं ते हे झालं आणि वारला इथं. तर त्याच्यामुळे पण खूप म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये येऊन तो हे झाला. तर त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम, कारण रोगजंतू वाढतात, लोकांना त्याचा त्रास होतो. त्याच्याबरोबर दुसऱ्या लोकांना, कोणाला मुलांना, लहान मुलं खेळत असतात, त्यांना चावला काही झालं तर कोण त्याचं हे करणार आहे? कारण ते रस्त्यावर फिरणारे कुत्रे असतात. त्यांची संख्या पण भरपूर प्रमाणात वाढलेली आहे, खूप प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यामुळे पण त्रास होतो. त्याच्याबरोबर कचरा उचलणारे रेग्युलर आले पाहिजे. रोडचं काम व्यवस्थित झालं पाहिजे. लाईट वगैरे असतात रस्त्यावरती, ते लाईट व्यवस्थित रोज लागले पाहिजे. बऱ्याच वेळा लाईट लागतच नाही. प्रांजूच्या इथं जे रोड आहे, सुमसान रोड आहे तो. आमचे मुलं येतात जातात तिकडे. तर त्याच्यामुळे काय होतं की मुलांना येताना जाताना थोडी भीती वाटते. मुली एकट्या जातात येतात, त्याच्यामुळे भीती वाटते. लोकप्रतिनिधीकडे तुम्ही तक्रार वगैरे केली होती का? नाही नाही, तक्रार नाही केली. आणि परत ते मध्ये रस्त्यामध्ये पण असे रिक्षामध्ये बसतात पिणारे लोक. हा, रात्रीचे असे म्हणजे मुली वगैरे येतात ना, मग त्यांना त्रास नाही होणार कसा का बघू. मग त्यासाठी ते पण लोकांना बंधन घालायला पाहिजे. पिणारे लोक बसतात रिक्षात, इथे मंदिरच्या इथे बसतात, परत इकडे पुढे बसतात, अंधारात बसतात ते लोक. पाणी वगैरे कसं आहे तुमच्या इथे? पाणी येतं का नाही? पाणी आहे आमचं, प्यायचं पाणी आहे. येतं पाणी रेग्युलर, पण कधी कधी उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो. पाणी खूप कमी प्रमाणामध्ये येतं. ते काय कोणकोणत्या समस्या आहेत या परिसरात? नाही म्हणजे कसं, आम्हाला इथं काही रोडवर लाईट नाहीये, कचरा साफ करत नाहीत आमच्या इकडं. म्हणजे आम्हाला इकडं काहीच सुविधा नाही. मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाही, आम्हाला बसण्याचे बाकडे नाहीये तिथं, काहीच म्हणजे हे नाहीये आम्हाला. आमचा हे रोड आहे ना, लाईटच नाही रोडला. आणि सारखे इथे कुत्रे, मच्छर, आणि पाण्याचं पण एवढं हे, पावसाचं पाणी रोडने असतंय सगळं. आणि प्यायच्या पाण्याचा थोडा त्रास आहे. ते रस्त्याचं मला टांडीचा तिथून आहे ना, आम्हाला जाताच येत नाही तिकडं. खूपच पाणी असते तिकडं. ते रस्त्याचं मेन आहे आम्हाला. हा, आणि कुत्रे पण लय आहे आणि लाईट पण नसते. लाईट जाते आणि येतही नाही एक दिवसभर. काम थांबलेलं आहे. रस्त्याचा आता आम्ही बिल्डिंग मध्ये आलो त्याच्या अगोदरपासूनच आहे. इकडून आपल्या ह्या एंड पासून इथपर्यंत आपला जो रोड झालेला आहे, स्पीड ब्रेकर कुठेच नाही. टू व्हीलर वाले म्हणा किंवा गाड्या म्हणा, ज्या सुसाट धावतात, शाळकरी मुलांच्या बसेस थांबतात, तर ऍटलिस्ट आपल्याला स्पीड ब्रेकर हवे. स्पीड ब्रेकर पूर्ण रस्त्याला कुठेच नाहीये. बऱ्याचदा ऍक्सिडेंट झालेले आहेत जे आम्ही डोळ्यांनी बघितले. कोण कुठून कसंही टर्न घेतो, कारण का तिकडे काहीच लावलेलं नाही, लाईट्स नाहीये. त्यामुळे रात्रीचे जास्त अपघात होतात. प्लस एकटं माणूस जर येतं जातं, त्याला चोरी मारी काही, म्हणजे इवन लेडीजला सुद्धा, जॉब करणाऱ्या तुम्ही पण आहात सगळे आहात, जीवाला कितपत धोका असतो अंधारातून लेडीजनी येणं जाणं. इथून मधून कुठेच रस्ता नाहीये की तिकडे हायवेला उतरून इकडे येऊ शकू. त्यामुळे इकडून आणि इकडून काहीच सोय नाही. तर ती जर सोय झाली, लाईटीची सोय झाली, रस्त्याला 2-3 ठिकाणी स्पीड ब्रेकर जरी झाले. स्पीड ब्रेकर पहिले खूप होते, आता ते काढले, ते सगळेच काढले जे गरजेचे आहेत. माझ्या मते तरी स्पीड कंट्रोल करण्यासाठी गरजेचे आहेत. हा मुद्दा आहे.